धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 कोकणाला निसर्गाने भरभरून दिलेला आहे, तरीही इथली शेती आणि शेतकरी मात्र आर्थिक संकटात अडकलेले आहेत. कारण पर्यावरणीय बदलाचा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. एकेकाळी धान्याच्या रूपात शेतात सोनं पिकावं एवढं भरघोस उत्पन्न निघायचं. आता प्रत्येक वर्षी शेती कामात केलेला खर्च वजा जाऊन नफा किती मिळणार याचं गणित शेतकऱ्याला मांडावं लागत आहे. मातीशी घट्ट नातं सांगणारे शेतकरी तरीही माघार घेऊ इच्छित नाहीत. कारण इथले तरुण आपल्या वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला नवी परिमाणं देऊन तिला स्वतंत्र व्यवसायाचं रूप देऊ पाहत आहेत आणि त्यांना साथ मिळते ती त्यांच्या वाडवडिलांची. मुक्काम पोस्ट नाटे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी इथले गणेश रानडे यांनी आंबा बागायतीला कृषी पर्यटन व्यवसायाची यशस्वी जोड दिली. नाटे या गावामध्येच माझा जन्म झाला. 1ली ते 7वी नाटे या गावामध्ये शिक्षण घेऊन 7वी नंतर मी रत्नागिरीमध्ये शिक्षणासाठी गेलो आणि त्याच्यानंतर मग BCom पर्यंत माझं शिक्षण पूर्ण करून बाबांच्या हाताखाली राहून मी आंबा बागायती ह्या विषयामध्ये लक्ष घालायला लागलो. पण दिवसेंदिवस एकंदरीत आंब्याची आणि सगळ्या प्रकारच्या शेतीची दुरावस्था पाहून माझ्या मनात शेतीमध्ये दुसरं काहीतरी आंतरपीक घेण्याचा विचार चालू होता. मग काही दिवस काय करावं, मग फळभाज्या घेऊन झाल्या. पण इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असल्यामुळे एकदा वाचनामध्ये माझ्या कृषी पर्यटन ही संकल्पना लक्षामध्ये आली. मग त्या कृषी पर्यटनात संकल्पनेचा अभ्यास करत असताना त्याचे बऱ्यापैकी वाचन झालं, इंटरनेटवरनं झालं. मग अजून 2-4 ठिकाणची कृषी पर्यटन केंद्र बघून आलो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आयडियाज होत्या. मग आपल्या इथे काय करता येईल, मग त्याचा थोडासा अभ्यास करून घरच्यांचं मार्गदर्शन घेऊन इथे कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं. मानवाचं निसर्गाशी अतूट नातं आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने त्याला शहरातून स्थायिक होणं क्रमप्राप्त झालं. अनेकांनी यापूर्वी ग्रामीण जीवन अनुभवलेलं आहे. त्यामुळे इथल्या जीवनाशी प्रत्यक्ष संपर्क तुटला असला तरी निसर्गातील झाडं, वेली, पक्षी, कीटक, वन्य प्राणी त्याला भुरळ घालतात. मी ही बाग लावण्यापासून हे सर्व केलेलं आहे. साधारणपणे 35 वर्ष वयाची ही बाग आहे. इथे पूर्वी फार मोठं जंगल होतं. जंगली प्राणी इथे राहत असत आणि ह्याच्यातून मी ही बाग निर्माण केलेली आहे.
ॲग्रो टुरिझम ही कन्सेप्ट काय आहे हे आधी मुळात तुम्हाला मी समजावून सांगतो. कसं असतं की हॉटेल, रिसॉर्ट आणि लॉज ह्या कन्सेप्टची ही रिलेटेड नाही आहे. मुळात कृषी पर्यटन म्हणजे काय आहे की शहरातल्या लोकांनी आज ग्रामीण जीवनाचा आस्वाद घ्यावा. आज कोकणामध्ये निसर्गाने भरभरून दिलेलं आहे. समुद्रकिनारे आहेत, नद्या आहेत, खाड्या आहेत. एक बर्फ सोडला तर जे जे भारत देशामध्ये आहे ते सगळं आपल्या फक्त कोकणामध्ये अवेलेबिलिटी आहे. तर इथे कोकणामध्ये यावं, शेतकरी कसा आयुष्य जगतो, शेतकरी काय इथे करतो. कृषी पर्यटनाच्या माध्यमाद्वारे माणूस पुन्हा एकदा निसर्गाचं शांत सुंदर रूप अनुभवू शकतो. आणि म्हणूनच ॲग्रो टुरिझम म्हणजे नक्की काय याचं उत्तर पर्यटक महेश बोंद्रे आणि त्यांच्या कुटुंबाकडून मिळतं. मी आलो पुण्याहून. इकडे यायचा उद्देश असा होता की ॲग्रो टुरिझम हे पहिल्यांदाच नाव ऐकलं आणि मग मनामध्ये विचार आला की हे नक्की काय ते अनुभव घ्यावा. आणि त्याकरता रानडे आमचे मित्र आहेत, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं आणि आम्ही इकडे आलो. तर जो आंबा आम्ही आत्तापर्यंत पेटीमध्ये किंवा डायरेक्ट मार्केटमध्ये बघत होतो तो इथे आम्ही झाडाला लागलेला बघितला. आणि तो काढतात कसा, त्याची प्रक्रिया काय करतात, तो पेटीमधनं आपल्यापर्यंत पोचतो कसा, हे सगळं इथे आम्हाला दिसलं. हा एक विलक्षण अनुभव आहे आणि वेगळा आहे, म्हणून आम्हाला खूप आवडला. काय आहे हे कृषी पर्यटन? फक्त झाडं, पानं, फुलं बघणं, झाडावरची फळं स्वतः काढण्याचा आनंद घेणं, की चुलीवरच्या गरम गरम जेवणाचा आस्वाद घेणं? तर असं हे नक्कीच नाही. आपण जे खातो ते कसं पिकवलं जातं, त्यासाठी शेतात काय कामं करावी लागतात हे आजच्या पिढीला कळलं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक प्राणीमात्राचं जीवन हे एकमेकांवर अवलंबून आहे. पर्यावरणाचं संतुलन राखण्यात या सर्वांचा हातभार लागतो हे कळावं आणि ते राखणं हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव व्हावी. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना हे कळेल असं गणेश रानडे यांना वाटतं. बऱ्याचशा शहरातल्या लोकांची संकल्पना अशी असते की आंब्याच्या बागेमध्ये काही काम नसतं किंवा शेतकऱ्याला काही काम नसतं. बऱ्याच शहरातल्या लोकांना असं वाटत असतं की सरकार ह्या सगळ्यांना शेतकऱ्यांना टॅक्स माफ करतं किंवा त्यांना सवलती भरपूर दिल्या जातात, तर हे सगळं फुकटचं मिळतं. पण आता ह्या संकल्पनेतून आम्ही असं शहरी लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना मेसेज देण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही इथे यावं, शेतकरी वर्षभर कसा राबतो आणि त्याच्यातून त्याला वर्षाच्या मागे काय उत्पन्न मिळतं हे त्याला कळावं, ह्याच्यासाठी आम्ही संकल्पना सुरू केली आणि त्याचा आम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट येतो. पहिल्यांदा इथे बागेमध्ये आला शहरातला पर्यटक की तो आम्हाला विचारतो की तुम्हाला इथे वर्षभरात काय काम असतं, की वर्षातून एकदा फक्त आंबे काढायचे आणि नंतर वर्षभर आराम असतो. मग त्यांना आम्ही एक बागेमध्ये एक पूर्ण फेरफटका मारायला घेऊन जातो आमच्याबरोबर आणि एक साधारण अर्धा एक तास झाला की त्यांना साधारण कळायला सुरुवात होते की इथे मेहनत किती आहे आणि काय आहे. आणि बागेतून जाताना त्यांच्या तोंडाचं एकच वाक्य असतं की आम्ही पुन्हा आयुष्यात असं कधीही म्हणणार नाही की आंबा तुमचा महाग वाटतो आम्हाला, म्हणून तुम्ही कितीही पैसे सांगितले तरी आंबा आम्ही खरेदी करू. आणि हेच आम्हाला लोकांना समजवायचं आहे की जे प्रत्येकाला असं वाटत असतं की आंबा महाग आहे किंवा कुठचंही फळभाजी किंवा भाजीपाला महाग होतो, डाळी महाग झाल्या म्हणून जे सगळेजण ओरडत असतात, तर त्याच्यामागे त्याच्या किती खर्च असतो, किती मेहनत असते. तर हे सगळं त्या लोकांनी येऊन पाहावं आणि त्याच्यामागे त्याचा लोकांनी आस्वादही घ्यावा, आनंदही घ्यावा आणि त्याचा अभ्यासही करावा असं आम्हाला वाटतं. आज शेतकरी जास्त उत्पन्न मिळावं म्हणून रासायनिक खतांचा वापर करतात. काही वर्षातच याचे दुष्परिणाम दिसू लागतात. पहिल्यांदा सुरुवातीला रासायनिक खतांचा वगैरे भरपूर वापर करीत असे, परंतु नंतर माझ्या त्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर मी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने बागायतीची सॉइल मॅनेजमेंट सुरू केलेली आहे. या खतांमुळे एकीकडे जमिनीचा कस कमी होऊन उत्पन्न कमी होतं, तर दुसरीकडे स्वास्थ्यविषयक जागृतीमुळे ग्राहकांकडून अशा उत्पादनांची मागणी कमी होत आहे. त्यातही कोकणातली डोंगर उताराची
घनदाट झाडीने व्यापलेली जमीन असेल तर? जानेवारी 2008 मध्ये मी कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्यानंतर सुरुवातीला थोडीशी मनामध्ये धास्ती होती की इथे किती प्रकारचे पर्यटक येतील, कसे येतील, काय येतील. पण हळूहळू जसं त्याच्यामध्ये रुटीन सुरू होत गेलं तसं त्याच्यामध्ये मग त्याला आता चांगला वाढता प्रतिसाद आहे. आता इन अँड ॲव्हरेज वर्षाला साधारणपणे 1800 ते 2000 पर्यटक इथे या बागेमध्ये व्हिजिट देतात आणि त्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढते आहे. इन जनरल पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा इथले पर्यटक जास्त असतात आणि दिल्ली साईडचे वगैरे पण आहेत आणि आता फॉरेनर्सची संख्या बऱ्यापैकी वाढायला लागली. गेल्या जवळपास 7 ते 8 वर्षामध्ये आत्तापर्यंत 40 देशातून विदेशी पर्यटक येऊन गेलेले आहेत आणि विदेशी पर्यटक तिथे गेल्यानंतर त्यांची डायरी लिहितात. त्यामुळे त्यांचा आता वाढता रिस्पॉन्स आहे. दरवर्षी येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या माझ्याकडे आता चांगल्या पद्धतीने वाढायला लागलेली आहे आणि मी, माझी बायको, माझी मुलगी आणि आई-वडील असे आम्ही सगळेजण मिळून हा व्यवसाय एकत्र करतोय. शेतीला पूरक उद्योग म्हणून आम्ही कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं इथे. लागवडीखाली आणणं अतिशय अवघड, पण मुक्काम पोस्ट नाटे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील अशोक रानडे यांनी मात्र अत्यंत परिश्रमाने आपली आंबा बाग फुलवली. मी ही बाग लावण्यापासून हे सर्व केलेलं आहे. साधारणपणे 35 वर्ष वयाची ही बाग आहे. गेल्या साधारणपणे 14 वर्षामध्ये मी इथे कोणत्याही रासायनिक खताचा वापर केला नाही. तरी त्यामुळे काय झालं, जमिनीचा मायक्रोफ्लोरा चांगला टिकला आणि झाडाची कॅनोपी चांगली सुधारली. आता यावर्षी सगळीकडे आंब्याचा दुष्काळ आहे, तरी त्या मानाने माझ्याकडे पीक बऱ्यापैकी आहे. कृषी पर्यटन निश्चितच एक यशस्वी व्यवसाय होऊ शकतो. यासाठी येणाऱ्या पर्यटकांचं मनोरंजन होईल, त्याला समाधान मिळेल अशा नवनवीन संकल्पना त्याच्या पुढे ठेवायला हव्यात. पर्यटक इथे आल्यानंतर साधारणपणे सकाळी उठल्यानंतर आपल्या इथे गोशाळेमध्ये देशी गायी आहेत. तर त्या देशी गायींच्या निरशा दुधाचा चहा त्यांना पिण्याचा एक आनंद मिळतो. त्याच्यानंतर सकाळी नाश्त्यामध्ये आपण त्यांना आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या लाल तांदूळाचा मोहभात असतं, त्याच्यानंतर भाजणीचं थालीपीठ असतं, अशा पद्धतीचा कोकणी प्रकारचा नाश्ता देतो. दुपारच्या जेवणामध्ये आपण शेतामध्ये ज्यावेळेला फेरफटका मारायला घेऊन जातो त्यावेळेला त्या शेतामध्ये त्यांना आवडणाऱ्या भाज्यांची चव आपण त्यांच्याकडनं बोलता बोलता काढून घेतो. मग त्या ताज्या काढलेल्या भाज्या आपण त्या जेवणामध्ये देतो. त्याच्यामध्ये कसं असतं की झुणका भाकरी, सोलकढी हा एक मेनू असतो. मग त्या भाज्या त्यांना त्याच्यामध्ये खायला घालतो आणि मग इथे ज्यावेळेला फॅमिली घेऊन एखादा माणूस आलेला असतो तर त्यावेळेला त्यांना वाटतं की आपण आपल्या फॅमिलीचं गेट टुगेदर इथे करू शकतो. सुरुवातीला येताना ते 4 माणसं येतात आणि नंतर मग गेट टुगेदर करण्याच्या निमित्ताने 40 येतात. मग त्यांच्यामधल्या दुसऱ्या फॅमिलीला कोणाला तरी वाटतं आपण पुन्हा इथे यावं. अशा प्रकारे ते रिपीट कस्टमर. आणि इथे आपल्या इथे पूर्णपणे शुद्ध शाकाहारी पद्धतीचं जेवण असतं आणि ड्रिंक्स वगैरे आपल्या इथे आपण अलाउड करत नाही. त्यामुळे जे येतात ते पर्यटक खूप स्टँडर्ड असतात आणि मी याचं फार कुठेही ॲडव्हर्टायझिंग न करता माउथ टू माउथ पब्लिसिटीमध्ये आपल्याकडे चांगला रिस्पॉन्स मिळायला लागलेला आहे. आणि जे चालतं ते सगळं एकदम स्टँडर्डने चालतं. त्याच्यामध्ये राहण्यासाठी स्वच्छ खोल्या, अटॅच टॉयलेट बाथरूमच्या खोल्या आहेत. निवासाच्या खोल्यांची जी तिथे जागा आहे त्या 25x12ची खोली असल्यामुळे एका खोलीमध्ये अगदी 10 जणांचं जरी कुटुंब आणायचं म्हटलं तरी, राहायचं म्हटलं तरी तिथे राहू शकतं. ह्या सगळं असं असल्यामुळे साधारणपणे आपल्याकडे 4 ते 5 खोल्यांमध्ये 50 ते 55 पर्यटक ॲट ए टाईम तिथे राहतात. आणि एकदा आलेला माणूस पुन्हा पुन्हा येण्याच्या ह्याने इथून तो निघून जातो. अशा पद्धतीचं इथे आपल्याकडे पूर्ण वर्षभर आपल्या इथे चालू असतं. इथे येण्याची मला म्हणजे जेव्हा मी नेटवर फोटो वगैरे बघितले तेव्हापासूनच खूप इच्छा झाली आणि खूप आतुरतेने मी इथे आलो आणि आल्यावर मी जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा जास्तच मला नक्कीच मिळालं. आमची माती आमची माणसं. रानडे यांच्या फार्मला देश विदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली आहे. काहींना इथला शांत सुंदर निसर्ग भुरळ घालतो तर काहींना इथलं जीवन, घरगुती जेवण आणि स्वतःच्या हाताने शेतातल्या काढलेल्या भाज्यांची चव. आम्ही सांगलीवरून आलेलो आहोत आणि आम्हाला या टुरिझमची माहिती खूप लोकांकडून ऐकायला भेटली, त्यामुळे प्रत्यक्षात भेट द्यावीशी असं वाटत होतं. आल्यानंतरही तो खूपच छान अनुभव आलेला आहे. बघून अगदी प्रसन्न वाटत आहे. खूप आंबे पण खायला मिळाले आणि जेवणही अतिशय
चुलीवरचं जेवण एकदम उत्तम पद्धतीचं आहे. मी पुण्याहून आली आहे, भाग्यश्री बोंद्रे. ॲग्रो टुरिझम म्हणजे काय आहे हे बघण्यासाठी आम्ही इथे आलो आणि इथे आल्यावर आम्हाला खूप छान वाटलं. एक तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडं ही पहिल्यांदा पाहिली आणि झाडाला लागलेले एवढे आंबे हे बघण्यात एक वेगळंच सुख मिळालं. माझं नाव प्रणव शाळू, मी मिरजून आलेलो आहे. रानडे सरांचा हा प्रोजेक्ट मला खूपच आवडला, जो की 40 एकरमध्ये झालेला आहे. आणि इथे येण्याची मला म्हणजे जेव्हा मी नेटवर फोटो वगैरे बघितले तेव्हापासूनच खूप इच्छा झाली आणि खूप आतुरतेने मी इथं आलो. आणि आल्यावर मी जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा जास्तच मला नक्कीच मिळालं आहे. आणि इथलं जेवण तर अतिशय सुंदर आहे आणि सगळंच एकंदरीत कोकणाशी आमची ओळख झाली या ट्रिपमुळे. इथे एवढा उकाडा होता पण आम्हाला इथं अजिबात काही जाणवत नाहीये. आंब्याच्या बागा वगैरे, त्यामुळे इथं मस्तपैकी गार वारं वगैरे आहे, त्यामुळे आम्ही इथे एन्जॉय करतोय फुल्ली. माझं नाव दर्शन चौरे, मी सांगलीमधून आलेलो आहे. आम्ही इकडच्या टुरिझमची माहिती नेटवरून घेतली आणि त्या संदर्भात आम्ही इंटरनेटद्वारे इकडे आलो. इकडे आल्यानंतर आम्हाला इथले वातावरण आणि इथलं नेचर चांगलं वाटलं, खूप चांगलं वाटलं. आणि असं आम्ही आमच्या इकडं आता खूप सावली वगैरे म्हणा अशा सगळ्या गोष्टी किंवा इथलं नेचर असं आमच्याकडं नाही, तशा गोष्टी इकडं आम्हाला खूप चांगल्या वाटल्या. उत्पादनाचा दर्जा आणि चव राखली तर शेतकरी बाजारात स्वतः आपल्या उत्पादनाची किंमत ठरवू शकतो. यावर्षी आंब्याचा सर्वत्र दुष्काळ असताना सुद्धा आमच्याकडे आंबा फार आहे असं नव्हे, परंतु आहे तो अतिशय चांगल्या प्रतीचा आहे. त्याच्यामुळे गिरायकाची कोणत्याही प्रकारची तक्रार येत नाही. ज्याने एकदा आमचा आंबा स्वीकारला किंवा आमचा आंबा ज्याने खाऊन पाहिला तो दुसरा आंबा कोणताही खायला तयार होत नाही. त्यामुळे आमच्या आंब्याला दर चांगला मिळतो. मार्केट कोसळलं तरी सुद्धा आमचा आंब्याचा दर हा स्थिर राहतो. आमची माती आमची माणसं. या बागेतला सर्वच्या सर्व आंबा मी खाजगी विक्रीमध्ये करतो. मी गेल्या 2 वर्षामध्ये एकही पेटी APMC मार्केटला मी पाठवलेली नाही. माझी सर्व विक्री व्यवस्था ही खाजगी आहे. नाशिक, पुणे, मुलुंड, ठाणे या एरियामध्ये आमचे नातेवाईकच हे सर्वसाधारणपणे आंबे विकतात. आणि यावर्षी आंब्याचा सर्वत्र दुष्काळ असताना सुद्धा आमच्याकडे आंबा फार आहे असं नव्हे, परंतु आहे तो अतिशय चांगल्या प्रतीचा आहे. त्याच्यामुळे गिरायकाची कोणत्याही प्रकारची तक्रार येत नाही. ज्याने एकदा आमचा आंबा स्वीकारला किंवा आमचा आंबा ज्याने खाऊन पाहिला तो दुसरा आंबा कोणताही खायला तयार होत नाही. त्यामुळे आमच्या आंब्याला दर चांगला मिळतो. मार्केट कोसळलं तरी सुद्धा आमचा आंब्याचा दर हा स्थिर राहतो. आणि आम्ही लोकांना त्याप्रमाणे जसा बाजारभाव चढ उतार होईल तसा आम्ही स्वतःहून आमचा दर सांगतो. आणि असा आंबा 2 वर्ष आम्ही अगदी पूर्णपणे एकही पेटी APMCला न विकता आम्ही हा आंब्याचा धंदा करतोय. आता यावर्षी आंब्याचं उत्पन्न तसं कमी आहे, साधारणपणे 30 ते 35% आंब्याचं उत्पन्न आहे. परंतु आहे त्या आंब्याला चांगला दर मिळत असल्यामुळे, कारण बाजारामध्ये आंबा तसा कमी आहे, तर ते हा चांगल्या दर्जाचा आंबा असल्यामुळे त्याला चांगल्या भावामध्ये गेल्यामुळे माझं बँकेचं कॅश क्रेडिट वगैरे पूर्ण होऊन अगदी फार मोठा नाही पण काही अंशी माझा नफा माझ्या खिशामध्ये राहणार आहे. उत्पादनाचा दर्जा आणि चव राखली तर शेतकरी बाजारात स्वतः आपल्या उत्पादनाची किंमत ठरवू शकतो. याचा फायदा त्या शेतकऱ्याला आणि ग्राहकालाही होईल. असं झालं तर शेती टिकेल, शेतकरी जगेल आणि शेती शाश्वत होईल.